महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। येथे होत असलेल्या CIIच्या वार्षिक बिझनेस समिट 2026 ला ते उपस्थित राहणार आहेत। राज्यातील धार्मिक आणि धर्मादाय संस्थांकडे असलेल्या देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार राज्यभरातील 4.5 हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी आता त्या जमीन करणाऱ्या पुजारी, वहिवाटदार आणि मिरासदार यांच्या नावे करण्यात येणार आहेत। यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा आणण्याच्या तयारीत आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना SIT चौकशीसाठी काल बोलवण्यात आलं होतं। SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तब्बल 6 तास चाकणकरांची चौकशी केली। यावेळी खरात सोबतचे संबंध आणि त्यानंतर होत असलेल्या आरोपांबाबत त्यांना सविस्तर विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी रुपाली चाकणकरांनी माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरु मानले होते असं SIT समोर मान्य केलं आहे। TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे। मात्र यामध्ये निदा खानने जामिनासाठी अर्ज केला नसल्याचं समोर आलंय। निदा खान वगळता दानिश शेख, तैसीफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी, अश्विनी चेनानी यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे। राज्यात घर किंवा फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। महाराष्ट्र सरकार आता लँड टायपिंग ऍक्ट लागू करण्याच्या तयारीत आहे। येत्या जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे तुम्हाला प्रत्येक फ्लॅट आणि मालमत्तेला स्वतंत्र मालमत्ता कार्ड मिळणार आहे। असा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे। एखादी महिला गरोदर असेल तर तो काही आजाराचा विषय राहत नाही असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महिला वर्गासाठी दिलासादायक निर्णय दिला आहे। केवळ गरोदरपणाचे कारण पुढे करून एखाद्या महिलेची नियुक्ती रोखणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे। देशभरात लाखो कुटुंबांना LPG गॅस सिलेंडरवर अनुदान मिळते। गॅस बुकिंग केल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होते। पण आता LPG गॅस सिलेंडर अनुदानाचे नियम केंद्र सरकारकडून अधिक कडक करण्यात आले आहेत। ज्या ग्राहकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना यापुढे अनुदान मिळणार नाही। ग्राहकांनी 7 दिवसांच्या आत तक्रार करावी, अन्यथा त्यांचे कनेक्शन कायमचे बंद केले जाण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तवला आहे। मात्र मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे। चालकांनी मराठी शिकण्यासाठी 3 महिन्यांची मुदत मागितली होती। शासनाने त्यांना तब्बल 105 दिवसांची मुदत दिली आहे। मात्र या कालावधीत जर त्यांनी किमान व्यावहारिक मराठी आत्मसात केली नाही तर 16 ऑक्टोबर पासून त्यांच्यावर कारवाई करणे अटळ ठरेल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। नाशिक येथील TCS कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत। पॉश कायद्यानुसार 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांअंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे। तसेच या समितीची नोंदणी केंद्र सरकारच्या शी-बॉक्स पोर्टलवर करणे अनिवार्य आहे। या नियमांचे पालन न केल्यास आस्थापना प्रमुखाला 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। वारंवार उल्लंघन झाल्यास हा दंड दुप्पट केला जाईल किंवा आस्थापनेचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते। कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वादाचा मुद्दा बनलेल्या गोकुळ दूध संघाबाबत आता राज्य सरकार मैदानात उतरणार आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टीकरण आणि निवडणूक प्रक्रिया कालावधी वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून एक भाषण केलं। यामध्ये देशातील नागरिकांना आवाहन करण्यात आलंय, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांचा वापर कमी करा, तसेच 1 वर्ष सोने खरेदी टाळा असे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे। निवासी क्षेत्रात ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे सरकारने मान्य केले आहेत। मात्र त्यानंतर कोणताही तुकडा अधिकृत लेआउट मंजुरीशिवाय विकता येणार नाही। महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक राहील, अन्यथा कठोर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय।
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे। या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने राज्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित केली आहे। विशेष म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असून अंदाजे 34 ते 35 लाख शेतकरी या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार असल्याची माहिती मिळत आहे। केंद्र सरकारने 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 4 नवीन कामगार कायद्यांची नियमावली प्रसिद्ध करून हे कायदे कार्यान्वित केले आहेत। या निर्णयामुळे देशातील सर्व कामगारांना किमान वेतन आणि सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। वेतन संहिता, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा हे 4 कायदे लागू करण्यात आले आहेत।